भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती। बाबासाहेबांना आदरांजली वाहण्याचा, त्यांच्या स्मृतींना वंदन करण्याचा आणि त्यांच्या जीवन कार्यातून प्रेरणा घेण्याचा आजचा दिवस। बाबासाहेबांना सगळेच आपापल्या परीने वंदन करतात, मात्र तरुणाईची बातच जरा न्यारी। त्यामुळे यंदाच्या जयंतीला बाबासाहेबांना रॅपच्या माध्यमातून संगीतमय आदरांजली वाहायचं तरुणाईने ठरवले आणि त्यासाठी पुढाकार घेतलाय पुढारी न्यूजनं। चला तर पाहूयात आमचा हा आंबेडकर जयंती स्पेशल प्रोग्राम, जय भीम रॅप अर्थात तरुणाईची भीमवंदना। आज अवघ्या गगनात निळ्याचा झेंडा, डोक्यावर बांधलाय निळे शार फेटा, डोळ्यावर गॉगल घातलाय निळा कुर्ता, दिखने वाला हर रेख हमसे है जलता। जेव्हा मी रॅप स्टार्ट केलं तेव्हा हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये फिमेल्स एवढ्या रॅप करत नव्हत्या आणि फिमेल रॅपर नव्हत्याच असं बघायला गेलं तर ती जी जागा होती मराठीमध्ये मुलींनी रॅप क्षेत्रामध्ये पुढे यावं, ती जागा मला भरायची होती। म्हणून मी माझ्या मातृभाषेमध्ये मराठीमध्ये रॅप करणं सुरू केलं। आता प्रत्येक रॅपरची वेगवेगळी स्टाईल असते, वेगवेगळी त्यांचे रॅपचे विषय वेगवेगळे असतात। तर आमच्या रॅप करण्याचं स्टाईल काही असं असतं की आम्ही शेतकऱ्यांवर, गोरगरिबांवर, आपल्या संस्कृतीवर आणि जे आपले रूट्स आहेत ते आपलं कल्चर प्रमोट करण्यासाठी आम्ही रॅप स्टार्ट केलेलं। आमचा रॅप करण्यामागचा उद्देशच तो होता की या समाजाचे डोळे उघडणं आणि या समाजाला आणि येणाऱ्या पिढीला, पुढच्या जनरेशनला एक योग्य मार्ग दाखवणं। किती गेले फक्त राहिले आमचे शिवबा, किती आले अडवून गेले पुढे गेले भीमराया। त्या दोन माणसांमध्ये मी देव बघितला आहे, जाती भेद करणाऱ्यांना आता पडवायचा आहे, विषय करू नको पोरगा भीमाचा आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजासाठी जो लढा दिला, आपल्या लोकांसाठी जे बलिदान दिले, या गोष्टीला, ही गोष्ट या पुढच्या जनरेशनला, येणाऱ्या पिढीला नेहमी लक्षात राहावी। बाबासाहेबांचे नाव आणि त्यांची कीर्ती, या गोष्टीची जाणीव या पृथ्वीवर, या धर्तीवर राहावी म्हणून आम्ही पोरगा भीमाचा आहे हे गाणे लिहिले। मी आपल्या समाजासाठी गाणे केले आणि मी फर्स्ट फिमेल रॅपर आहे। मराठीमध्ये मी रॅप करणं स्टार्ट केलं तेव्हा गाणं हा उत्कृष्ट माध्यम मला असं वाटलं आपले विचार मांडण्यासाठी। कारण संगीत तर एक माध्यम आहे आणि बोल हे भावना आहेत जे लोकांपर्यंत आम्ही पोचवतो। तर जे आमचे लिरिक्स असतात, जे आम्ही लिहितो, जी लिहिण्याची कला आहे माझ्यामध्ये, त्या गोष्टीचा वापर मी या समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी, दिशा दाखवण्यासाठी आणि हे विचार, या थोर पुरुषांचे विचार घेऊन ही नवीन पिढी पुढे जावी म्हणून आम्ही आमच्या गाण्यामध्ये, या रॅपच्या सिस्टममध्ये, या रॅपच्या थीममध्ये आम्ही आमचे विचार आहेत ते पुढे आणतो। बाबासाहेबांची मूर्ती आहे सगळ्यांच्या हृदयात, भीमाची कीर्ती आहे साऱ्या या जगात। आज नाही गर्व असो जय भीम असण्याचा, पोरींना कोणी छेडला तर सीता पेटवायचा। आजकालची जी आपली पिढी आहे, आपली यंग जनरेशन आहे, ती सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असते आणि सोशल मीडियाचे आपल्याला फायदे आणि नुकसानसुद्धा बघायला भेटतात। तर जी आपली यंग जनरेशन आहे त्यांच्यासाठी माझा असा मेसेज आहे की तुम्ही सोशल मीडियावर भले ॲक्टिव्ह राहा, तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये पुढे जायचं आहे, जसे स्पोर्ट्स, कला आहे आणि अशा विविध क्षेत्रांमध्ये तुम्हाला पुढे जायचे आहे, तुम्ही पुढे जा, आपलं नाव रोशन करा। परंतु कधीसुद्धा आपल्या थोर पुरुषांनी जो समाजासाठी, आपल्या लोकांसाठी जो लढा दिला तो कधी विसरू नका। कारण आपले रूट्स, आपली जी संस्कृती आहे आणि आपला धर्म हे आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे आणि आपल्या जे आपली डेली लाईफ आहे, आपलं जे जीवन आहे, त्या जीवनाच्या वाटचालीमध्ये पुढे आपल्याला मार्गदर्शन करण्याचं काम या थोर पुरुषांच्या विचारांनीच आपल्याला केलेलं आहे। तर आपल्याला या थोर पुरुषांना आणि आपल्या संस्कृतीला कधीही आपल्या संस्कृतीचा विसर आपल्याला पडता कामा नये। दलितांसाठी स्वतःची शिजवून काय संविधान लिहून गेले माननीय भीमराया। दलित म्हणतात ते लोक सात माणूस की हाय, पोरगा भीमाचा हाय तर नाद करायचा नाही। आपल्याला बाबासाहेबांनी जी शिकवण दिली त्या शिकवणीवर आपण चालतो, पण त्याचे पालन करणे खूप जरुरी आहे। आणि
त्यांच्या विचारांची किंमत आपल्याला माहीत असली पाहिजे. तर माझ्या या यंग जनरेशनला माझा एक छोटासा मेसेज की तुम्ही लाईफमध्ये पुढे जा आणि खूप यश कमवा, खूप मेहनत करा, परंतु कधीही आपल्या थोर पुरुषांचा तुम्हाला विसर पडता कामा नये.